Hi everybody, welcome back. ॲक्च्युली हा डिटर्मिनंट आणि मॅट्रायसिस आहे. त्याच्यामधला मॅट्रायसिस हा पार्ट पुन्हा तुम्हाला 12th युजफुल आहे. मी तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला सांगितलं होतं, एक्सप्लेन केलं होतं. तर मग आपण काही एक्झाम्पल्स बघतोय आता सध्या. त्याच्यामध्ये आपण 4.3 बघितला होता, सॉल्व द फॉलोइंग लिनियर इक्वेशन्स बाय युझिंग क्रॅमर्स रूल. आणि मला वाटतं हे पण क्रॅमर्स रूलने काढलेले आहेत. ठीक आहे, काही वर्ड प्रॉब्लेम्स पण बघितले, त्यातले काही तुम्हाला हिंट दिले, त्यांनी तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितले. ओके, आता काय करायचं, एक्झामिन द कन्सिस्टन्सी ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स असं सांगितलंय. कन्सिस्टन्सी ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. आता कन्सिस्टन्सी तुम्हाला माहिती आहे, कंडिशन फॉर द कन्सिस्टन्सी इज नथिंग बट डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. मग आता डिटर्मिनंट काढायचा, तो डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 करायचा आहे. तर दिलं काय बघा, एक्झामिन द कन्सिस्टन्सी ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. फर्स्ट एक्झाम्पल इज गिवन इक्वेशन्स आर असं म्हणायचं. गिवन इक्वेशन्स आर, फर्स्ट इक्वेशन इज 2x minus y plus 3 equal to 0. 2x minus y plus 3 equal to 0. 3x plus y minus 2 equal to 0. And last one, 11x plus 2y. 11x plus 2y minus 3 equal to 0. Minus 3 equal to 0. These are the three linear equations. बरोबर. मग we have to take the determinant of that. म्हणजे तुम्हाला माहिती असेल इथं 2 unknown but there are 3 linear equations. 3 linear equations and 2 unknowns. We can say that the condition of the consistency is nothing but the determinant of that is equal to 0. आपल्याला बघूया, पहिल्यांदा आपण डिटर्मिनंट कोण आहे बघूया. तिथं 2 minus 1 3, 3 1 minus 2, 11 2 minus 3. चेक आउट करूया इथं. 2 in bracket, 3 1 जा -3, minus in bracket 2 2 जा -4, bracket complete, minus minus getting +1, minus 3 into -3, 3 into -3, -9, minus minus getting +11 2 जा 22, plus 3 in bracket 2 3 जा 6 minus 11. See, now 2 in bracket, -3 plus 4, plus 1 in bracket, -9 plus 22, plus 3 in bracket 6 minus 11. 2 in bracket 1, plus 1 in bracket 13, plus 3 in bracket -5. 2 plus 13 minus 15. 2 plus 13, that is equal to 15, minus 15, which is equal to 0. Therefore, the given linear equations are, therefore the given equations are, the given equations are consistent. Given equations are consistent. लक्षात आलं, खूप सिंपल आहे. या पद्धतीने मला फाइंड आउट करता आलं पाहिजे. आणखीन एक मी घेतो, बाकीचं तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे, दिलाय. समजा याच्या पलीकडे दिला असता, म्हणजे कॉन्स्टंट टर्म्स, सगळे कॉन्स्टंट टर्म्स एकत्र घेऊन इज इक्वल टू 0 च्या फॉर्म मध्ये राईट डाऊन करा आणि त्या पद्धतीने आपल्याला आन्सर्स काढता येतील. 2x plus 3y minus 4 equal to 0. x plus 2y minus 3 equal to 0. 2x plus 3y minus 4 equal to 0. x plus 2y is equal to 3. 3x plus 4y plus 5 equal to 0. ऍक्च्युली बघा, इथं मात्र हा इकडे इज इक्वल टू साईनच्या तिकडे, कारण इकडे +3 इकडे आला -3 होतो आणि इथे 0 होतो. नेक्स्ट स्टेपला तुम्ही करू शकता, द गिवन इक्वेशन्स आर असं म्हणायचं. The given equations are, now the determinant of this is equal to 2 3 minus 4, 1 2 minus 3, 3 4 5. Okay, now we have to find out the determinant of this. 2 in bracket, मी आता तुम्हाला परत पुन्हा एक्झॅक्टली सांगतो. इथं 2 into 5 minus
4 into -3 -3 इन ब्रॅकेट 5 1 जा म्हणजे 1 5 -3 into -3 प्लस -4 इन ब्रॅकेट 4 1 जा -3 2 जा असं तुम्ही घेतलं तर काय चुकण्याचा प्रश्नच येत नाही आहे. ओके, नाव 2 इन ब्रॅकेट 2 5 are 10 minus getting plus 4 3 are 12 -3 in bracket 5 minus plus 3 9 -4 in bracket 4 6 2 in bracket 22 -3 in bracket 14 -4 in bracket -2 44 -42 प्लस 8 लक्षात येत आहे. हा किती होत आहे 42 प्लस 8 52 minus 42 is equal to 10, which is not equal to 0. The given equations are not consistent. The given equations are not consistent actually. बरोबर, म्हणजे का this is not equal to 0. Equal to 0 असतं तर definitely we can say that the given equations are consistent. पण इथे 0 नाही आहे, so that this is not a consistent. Find k if, आता सेकंड क्वेश्चन याच्यातला फोर्थ क्वेश्चन आहे. फाइंड k. याच्यामध्ये कुठेतरी k हाईट असतो, हाईट नसतो, तो k असतो आणि ते इक्वेशन कन्सिस्टंट आहे असं ज्यावेळी सांगितलं जातं तर डेफिनेटली डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. डिटर्मिनंट 0 आहे तर डेफिनेटली त्याचा आन्सर काय येणार आहे बघा, k ची व्हॅल्यू मिळणार आहे. तर आपण इज इक्वल टू 0 घ्यायचा तो डिटर्मिनंट आणि मग तो सॉल्व्ह करत जाऊन आपल्याला k चा आन्सर मिळणार आहे. ठीक आहे, बघूयात आपण. 2x plus 3y minus 2 given equations are 2x plus 3y minus 2 equal to 0. 2x plus 4y minus k equal to 0. x minus 2y plus 3k equal to 0 are consistent. Therefore, determinant is equal to 0. कुणाचा determinant 2 3 minus 2 2 4 minus k 1 minus 2 3 which is equal to 0 असं सांगितलं. मग आता 2 3 2 जा 12 minus into minus getting plus 2k minus 3. आता मी डायरेक्ट सॉल्व करतोय, तुम्हाला ते सांगितलं याच्यापूर्वी. आता हा 3 2 जा 6 minus getting plus k 1 जा k minus 2 as it is minus 4 minus 1 4 जा 4 equal to 0. काय होतो therefore 12 2 जा 24 minus 4k minus 6 3 जा 18 minus 3k minus 4 minus 4 minus 8 minus 8 plus 2. We can write down as a minus 2 into minus 8 which is equal to 0 here. Okay, now therefore 24 minus 18 minus 4k minus 3k plus 8 to the 16 equal to 0. Therefore 24 plus 16 that is equal to 40. 40 minus 18 12 आला बरं का, 22 आला. असं करा 24 minus 18 that is equal to 6 plus 16 minus 7k equal to 0. Okay, 22 is equal to 7k. बरोबर आहे, 22 is equal to 7k. हे बरोबर येते का बघा. minus 3k
minus 4k, minus 3 in bracket 6, minus minus plus k, minus 16 minus 3k plus 16. येस सॉरी, हा 3k आहे ना, इथं काहीतरी गप्पत माझ्या लक्षात कसं आलं की 7 3 चा 21 आला पाहिजे, इथं 3k की ज्यामुळं हा 2 3 चा 6k येतो इथं, म्हणजे कुठला 3 ला minus 3 3 2 चा 6k प्लस k, ऍक्च्युअली इथे काय येतो minus 18k minus 3k, म्हणजे 7k 3 चा 20, 7 plus 1 7, 7 3 चा 6 plus 1 7, 7 3 चा 21k असा होतो. ठीक आहे, हा 21k. आता म्हणजे हा कधी यूज करायला आला, हा केल्यानंतर 12k, हा 12k झाला आणि प्लस 2k मायनस 2k, 12k मायनस 2k दॅट इज इक्वल टू किती होतो 10k, 10 टू चा 20k असा आला इथं, आणि हा 16 आहे. कळलं? सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. बघा ओघाच्या भरात असं होऊन जातं की आपला हा तो 3k घेतलाच नाही, मी फक्त 3 घेतला, ऍक्च्युअली k आहे ना तो 3k पाहिजे, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला काय होतं बघा, पुन्हा एकदा सॉरी, इथं 2 इंटू 3 4 जा 12k प्लस इंटू मायनस मायनस 2k मायनस 3 इन ब्रॅकेट 3 2 जा 6k मायनस प्लस k minus 2 in bracket minus 2 2 is 4 minus 4 equal to 0. Therefore here 2 into 10k minus 3 into 7k minus 2 into minus 8 equal to 0. Therefore 20k minus 21k plus 16 equal to 0. Therefore minus k is equal to minus 16. Therefore k is equal to 16. This is your final answer. Actually k is equal to 16 हे व्हॅल्यू आहे. कळलं? लक्षात घ्या, एक गोष्ट राहिली घ्यायची, किती मोठा गोंधळ होतो आन्सर चुकतं. मला समजलं, लक्षात आलं म्हणून हे घेतलं. ठीक आहे, समजते. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड. गिवन इक्वेशन्स आर, इक्वेशन्स इथं राईट डाऊन करा. कन्सिस्टंट आहे म्हणा, इकडे इकडे 0 करायचं आहे, बरोबर आहे आपल्याला. हे घालवून टाकूयात आपण, तो वेळ वाचूया आपण इथं गेलेला. द गिवन इक्वेशन्स आर kx plus 3k, kx plus 3y plus 1 equal to 0, x plus 2y plus 1 to 0, x plus y equal to 0. मग x plus y equal to 0 means plus 0 is equal to 0 आपल्याला घ्यायचं आहे ना. आता दाखवायचा कोण, k 3 1 1 2 1 1 1 0. आता बघूयात आपण इथं k in bracket 2 0 za 0 minus 1 minus 3 in bracket 0 minus 1 plus 1 in bracket 1 minus 2 equal to 0. Therefore k into minus 1 minus 3 into minus 1 plus 1 into minus 1 equal to 0. Therefore minus k plus 3 minus 1 equal to 0. Therefore minus k plus 2 equal to 0, minus k equal to minus 2, k is equal to 2. This is your final answer. k is equal to 2. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? समजायला लागले? समजत असेल, कारण खूप सिंपल आहे, बरोबर आहे. आता आपल्याला ऍप्लिकेशनचा पार्ट आहे तो शेवटचा, म्हणजे एरिया ऑफ ए ट्रायंगल असं आपण म्हणतो, बरोबर आहे का? एरिया ऑफ ए ट्रायंगल, एरिया ऑफ ए ट्रायंगल आपण बघायचं. तर एरिया ऑफ ट्रायंगल बघत असताना फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल्स हुज वर्टायसेस आर, वर्टायसेस आर गिवन. ओके, बघा फर्स्ट A in bracket 5 8 5 0 5 8 5 0 and C 1 0,
C10. ठीक आहे. आता महत्वाचं काय बघा, हिअर लेट A corresponds to x1 y1 corresponds to 5 8, B corresponds to x2 y2 corresponds to 5 0, C corresponds to, actually असं पाहिजे, A let A x1 y1 B x2 y2 C x3 y3 corresponds to either A, B and either C 1 0. Therefore आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC पाहिजे आपल्याला. आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC कसं काढणार, हाफ इन ब्रॅकेट. आता इथं x1 x2 x3 y1 y2 y3 असं करा, 1 1 1 करा. अदरवाइज हा x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1 कसंही करू शकता. बघूया आपण ह्या पद्धतीने काढूयात. 5 5 1 x1 x2 x3 ना, 5 5 1 y1 y2 y3 8 0 0 1 1 1. now half in bracket 5 in bracket 1 0 0 minus 0 minus 5 in bracket 8 minus 0 plus 1 in bracket 8 minus 0. sorry इथं गोळ झाला. हां 8 minus 0 8 minus 0 करेक्ट. half in bracket 5 minus 0 0 minus 5 into 8 plus 1 into 8 half into 5 0 minus 40 so minus 40 plus 8 minus 32 1 by 2 into minus 32 which is equal to minus 16. आता minus 16 हा काय आन्सर नाही आहे, कारण का एरिया नेवर बी निगेटिव्ह असं लिहू शकतो आपण. since area cannot be negative, therefore area of triangle ABC 16 square units. 16 square units इतका आन्सर आहे. लक्षात आलं. हे सिंपल सगळ्यात अशा पद्धतीने तुम्ही हे काढू शकता. फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल तर फॉर्म्युल्याच्या आधारे यू कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ दिस. तुम्ही हे असं काढलात, मग कोण म्हणेल सर आम्ही असं काढलं तर चालतं का, x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1 which is equal to 5 5 1 8 0 0 1 1 1. Similarly we can find out 0 minus 0 minus 8 in bracket 5 minus 1 plus 1 in bracket 0 minus 0. संपलं. उलट हे सोपं झालं. आता हाफ इन ब्रॅकेट दिस हाफ इंटू दिस म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल, इथे एरिया ऑफ ट्रायंगल ABC असं म्हणू झालं. हाफ इन ब्रॅकेट 0 minus 32 plus 0 which is equal to half into 32 which is equal to minus 16. since area cannot be negative therefore या पद्धतीने आन्सर येते. ठीक आहे, रब करतो. ह्यातलं एक एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. 3rd नंबरचं सॉरी दोनच आहे त्याच्यामध्ये, 4th मध्ये 2 आहे. 5th फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल हुज वर्टायसेस आर. तो झाला. हा पहिला झाला. दुसरा बघा 3/2 1 P 3/2 1 corresponds to P of x1 y1. त्याच्यानंतर Q 4 2 corresponds to Q x2 y2. R corresponds to R 4 minus half which is corresponds to R x3 y3.
इज दॅट क्लिअर? आता आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर काढायचं. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ इंटू x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1, which is equal to half in bracket half into determinant of 3 by 2 4 4 1 2 minus half 1 1 1 half in bracket. आता 3 by 2 in bracket 2 plus half minus 1 in bracket 4 minus 4 plus 1 in bracket minus 4 by 2 म्हणजे minus 2 minus 8, therefore half in bracket 3 by 2 in bracket 5 by 2. बघा 2 to the 4 plus 1 5 5 by 2 minus 1 into 0 plus minus of 10, which is equal to half into in bracket we have 15 by 4 minus 10, which is equal to 1 by 2 in bracket 15 minus 40 upon 4, making denominator equal, multiplying by 4 we have 1 by 2 into 25 by 4 minus 25 by 4 minus 25 by 8. Answer guys, minus 25 by 8. Since area cannot be negative, therefore area of triangle PQR is equal to 25 by 8 square units. समजलं? या पद्धतीने आपल्याला इथं आन्सर्स मिळतील. आता फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल असा क्वेश्चन आहे. 6 नंबर. 1 मिनिट फॅन सुरू करतो. सगळ्यांचं क्लिअर आहे? लक्षात आलं सगळ्यांना? काय प्रॉब्लेम नाही आहे? हा 3rd नंबरचा होता. 2nd नंबर फॉर होमवर्क. 2nd नंबर होता. 3rd नंबर फॉर होमवर्क 0 5 minus 2 3 आणि 1 minus 4. I think you have your textbook with you. तुमच्या लक्षात आलं असेल की 3rd नंबर तुमच्यासाठी देते. क्वेश्चन नंबर 6. फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल whose vertices are given that -3 1 b -2 1 4 1 4 and d 3 1. ठीक आहे. आता आपण जर बघितलं तर हा क्वाड्रिलेटरल कसा येतो? -3 1 -3 1 ओके. b -2 -2 c -2 -2 c 1 4 असा गेला. c 1 4 इथे बोलतोय. ठीक आहे. आणि d 3 1. ओके. आता या पद्धतीने आपल्याला बघायचं आहे. तर बघूया आपण. हा कोण आहे? सॉरी b -2 b झाला. 3 -1 b आहे. आपल्याला ट्रायंगलचा एरिया माहिती आहे ना? ट्रायंगलचा एरिया माहिती आहे. ट्रायंगलचा एरिया, देर आर 2 ट्रायंगल्स ACD and ABD. ACD and ABD. मग आता इथं लिहिताना कसं लिहायचं? एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल ABCD is equal to area of triangle ACD plus area of triangle
ABD. Is that clear? Now, area of triangle. X1, X2, X3, Y1, Y2, Y3, 1, 1, 1. Now we have this one, X1, X2, X3 here, minus 3, 1, 3, minus 3, 1, 3, 1, 4, minus 1, 1, 1, 1. Now here we can write down as a minus 3, 4 ones are 4 plus 1, minus 1 into 1 minus 3, plus again 1 in bracket, minus 1 minus 12. This is equal to minus 3 in bracket 5, minus 1 into minus 2, plus 1 into minus 13, which is equal to minus 15 plus 2 minus 13, that is equal to minus 15 minus 13, that is equal to minus 28 plus 2, that is minus 26. Minus 26. But we have to write down here half. Which is equal to half in bracket this, half in bracket this, which is equal to half into minus 26, which is equal to minus 13. Therefore, area of this, area of which triangle? Area of triangle ACD. Area of triangle ACD is equal to 13 square units. But याच्यानंतरची स्टेप आहे, सॉरी थोडंसं असं घेऊन गेलं, but area cannot be negative. Area cannot be negative, therefore area of triangle ACD is equal to 13 square units. 13 square units. Okay, 13 square units. Now area of triangle ABD. Now area of triangle ABD is equal to half into x1, x2, x3. Directly we can write down here by using formula minus 3 minus 2 3, minus 3 minus 2 3, 1 minus 2 minus 1, 1 minus 2 minus 1, 1 1 1, that is equal to half in bracket minus 3 in bracket minus 2 plus 1, minus 2 plus 1, minus 1 in bracket minus 2 minus 3, plus 1 in bracket minus 1 is getting plus 2, plus 3 to the 6. Therefore half in bracket this will be minus 1 into minus 3, that is plus 3, minus 2 minus 3 minus 5 minus 1, that is equal to plus 5, plus 6 plus 2, that is equal to 8. Now half in bracket 8 plus 8 16, therefore 8 square units. 8 square units. Therefore area of quadrilateral ABCD is equal to area of triangle ACD plus area of triangle ABD. Area of triangle ACD is nothing but here 13 plus 8, that is equal to 21 square units. Therefore area of quadrilateral ABCD is equal to 21 square units. This is your final answer for the question number 6. What about question number 7? Find the value of K if the area of triangle whose vertices are K0, 2, 2, R4, 3 is 3 by 2 square units. आपल्याला फाइंड आउट करायचे व्हॅल्यू बघूयात आपण कशा पद्धतीने ते राईट डाऊन करायचं आहे. समजले हा पार्ट. क्वाड्रिलॅटरलचा एरिया काढायचा असेल तर इफ यू नो द vertices of that given quadrilateral, then you can find out the area splitting in two triangles. Then you can find out by adding that areas of two triangles, then we will get definitely the area of the quadrilateral. So we can have the next question, that is to find out the value of K
by using the area of triangle. Okay, and the value of k, if the area of triangle whose vertices are t k0 corresponds to p x1 y1, q in bracket 2 2 which corresponds to q x2 y2, and r in bracket 4 3 corresponds to r x3 y3. Now see the area, the given vertices are, let area of triangle PQR is equal to 3 by 2 square units. Now area of triangle PQR is equal to half in the determinant of x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1, which is equal to half in determinant of k2 4 0 2 3 1 1 1. Area of triangle PQR is nothing but 3 by 2. Okay, here this will be k2 4 0 2 3 1 1 1, which is equal to 3 by 2 into 2. 2 here transfer kara, 2 to get cancel. Again k in bracket 1 2 are 2, minus 3 1 are 3, minus 0 in bracket 2 minus 4, plus 1 in bracket 6 minus 8, which is equal to 3. Now twice k minus thrice 2 minus 3, that is equal to minus 1. K minus 0 plus 6 minus 8, that is minus 2, which is equal to 3. Now minus k minus 2 is equal to 3. Minus k minus 2 is equal to 3. Therefore minus k is equal to 3 plus 2. K is equal to minus 5. हा माइनस आपण याला दिला. Therefore k is equal to minus 5. K minus k is equal to 5. Therefore k is equal to minus 5. k ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली minus 5. कळतं? समजलं तुम्हाला? पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ज्यावेळी एरिया येतो, दिस विल बी प्लस और मायनस 3 by 2. ॲक्च्युअली जर बघायला गेलं तर हा एरिया घेतलाय आपण, माहिती आहे का? मग मॉड ऑफ प्लस और मायनस 3 असतो. मग प्लस मायनस 3 प्लस मायनस 3 प्लस मायनस 3, देन वी कॅन हॅव दिस प्लस मायनस 3 ना, इथं प्लस मायनस, और मायनस के मायनस 2 इज इक्वल टू मायनस 3. Minus k is equal to minus 3 plus 2, which is nothing but k is equal to minus 1. Therefore k is equal to 1. Therefore the value of k is equal to 1 or k is equal to minus 5. We can have the smart trick for this. See, we can write down as a determinant. K means 1 0 1 2 2 1 4 3 1. Now 1 in bracket 2 minus 3. Otherwise we can write down here 1 in bracket minus 1. Actual 0 plus 1 into minus 2 minus 1 minus 2 is equal to minus 3. एकदम तो minus 3 असेल, बरोबर आहे का? आणि हाफ आहे ना बाय 2, म्हणजे तो आला करेक्ट. त्याच्यानंतर कुठला असेल minus 5 लिहिला तर इथं minus 5, हा प्लस 5 होईल. Plus 5 minus 2, that is equal to plus 3. This is correct answer. K, the value of K. ज्या वेळी तुम्हाला एरिया दिला जातो, you have to write down plus or minus. Why? Because we can take as a plus, because never area never be negative. That's why we can write down there minus plus both. दोन्ही पण असू शकतं, म्हणून आपण तिथं राईट डाऊन केला. आणि मग म्हणून k च्या व्हॅल्यूज किती आल्या? 2 आल्या. एक आली 1 आणि दुसरी आली मायनस किती आली 5. करेक्ट? समजलं तुम्हाला हे आन्सर कसं येतं ते? ठीक आहे. 8th example. Examine the collinearity of the following set of points. आता कोलिनियरचा अर्थ काय होतो? ट्रायंगलचा एरिया जर का 0 आला, बघा कोलिनियर ट्रायंगलचा एरिया डेफिनेटली पॉझिटिव्ह असतो, 1 असतो, 1 पेक्षा जास्त
जास्त असतो, ग्रेटर दॅन 1 असतो. If the area of triangle is become 0, then we can say this third point is also along the line. म्हणजेच काय झाला, कोलिनियर पॉइंट्स असणार आहे. कोलिनियरची कंडिशन काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगल मस्ट बी 0. एरिया ऑफ ट्रायंगल मस्ट बी 0. आपण चेक करूया. एक्झामिन द कोलिनियरिटी ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ पॉइंट्स असं सांगितलं आहे. फॉलोइंग सेट ऑफ पॉइंट्स. मग इथं येतो तो A3-1, B 0-3 and C 12-5. Now area of triangle ABC is equal to half in bracket into the determinant of 3, 0, 12 minus 1 minus 3 5 1 1 1 half in bracket 3 in bracket minus 3 minus 5 minus minus getting plus 0 minus 12 plus 1 in bracket 0 plus 12 3 is 36. 1 by 2 in bracket 3 in bracket minus 8 plus 1 in bracket minus 12 plus 1 into 36. Half in bracket minus 5 minus 12 plus 36. Are these all are collinear? 3 exam minus 24. Sorry, this will be not 3 minus 8 into 3 into 8, that is 24 minus 24 minus 24 minus 12, that is minus 36 plus 36. This is equal to 0. Therefore, the points A, B, C are, the given points A, B, C are collinear. या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करायचे. सेकंड थर्ड यू कॅन फाइंड आउट, यू कॅन राईट डाऊन. काही प्रॉब्लेम नाही आहे, बिंदास करू शकता. आता आपण नेक्स्ट पार्ट बघायचा आहे, तो म्हणजे मॅट्रायसिसचं इंट्रोडक्शन. बरोबर, इंट्रोडक्शन ऑफ मॅट्रायसिस. आता डिटर्मिनंट तुम्ही बघितला, बरोबर आहे का. डिटर्मिनंट मध्ये तुम्ही बघितला 2/2 3/3. आपल्याला बघायचं आहे मॅट्रायसिस. आपण मॅट्रिक्स असं म्हणू. आता याचं इंट्रोडक्शन काय असेल, तर हा डिटर्मिनंट आहे, त्याच्यामध्ये कंपल्सरी हा स्क्वेअर फॉर्म मध्ये पाहिजे. हा स्क्वेअर फॉर्म मध्ये नसेल तर वी कॅनॉट फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ दॅट गिवन डिटर्मिनंट. 2/2 3/3 म्हणजे टोटल नंबर ऑफ रोज इज इक्वल टू number of columns असला पाहिजे. number of rows is equal to number of column पाहिजे. But in this matrices you can write down in the rectangular form. Rectangular form means what? 1/1 is a square form. 2/1, 3/1, 3/2, 2/3. Okay, 3/3, 2/2 तर compulsory असेलच. 3/1, whatever, 1/3 means you can write down in the rectangular form. आता हा ज्यावेळी रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये येतो त्यावेळी नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ लाईन्स बदलणार आहेत. नॉट इक्वल असणार नाही आहेत. देन मग ह्या मॅट्रिसेसचा उपयोग काय होतो, तर दिस इज युजफुल इन एक्सप्रेसिंग द न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन इन अ कॉम्पॅक्ट फॉर्म. न्यूमेरिकल इक्वेशन जे असतात ना, न्यूमेरिकलचे कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये तुम्हाला काय करता येतात, हे राईट डाऊन करता येतात. ऍक्च्युली वेगवेगळे ऑपरेटर्स जे आहेत, जसं इकॉनॉमिक्समध्ये यूज केला जातो, याचा स्टॅटिस्टिक्समध्ये यूज केला जातो, आणि सगळ्यात जास्त याला कम्प्युटर सायन्समध्ये युजफुल आहे हा मॅट्रायसिस. आता कम्प्युटर सायन्समध्ये युजफुल आहे, इकॉनॉमिक्समध्ये, स्टॅटिस्टिक्समध्ये आहे. तर मग हा यूज करण्यासाठी आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट तर माहीत असले पाहिजेत. त्या बेसिक कन्सेप्टमध्ये मॅट्रिक्स काय, दिस इज द अरेंजमेंट इन एनक्लोज्ड बाय दिस साइन, म्हणजे काय ब्रॅकेट और दिस ब्रॅकेट. You can write down all the numbers here and which is in the rectangular or square form. आपण rectangular form म्हणू. मग आता ह्या rectangular form मध्ये m/n ऑर्डरचा मॅट्रिक्स असू शकतो. तिथे कसं होतं, एकदा m/m किंवा n/nच होता. Here we can arrange the numbers in a rectangular form, m/n च्या फॉर्म मध्ये असू शकतो. मग आता ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स काय, m/n म्हणजे काय, A is equal to, we can write down as this, A11, A12, A13,
up to A1M, A21, A31, A41, AN1. म्हणजे rows are there m rows and columns are n columns. म्हणजे इथे AN2, AN3 up to ANN असणार, AMN असणार. Why? कारण रोज m होतात आणि n कॉलम्स होतात. लक्षात आलं तिकडे? या पद्धतीनं अशा पद्धतीनं इथं AIJ ith rows which are m rows झाले इथं and z columns असतात which are nth columns असते. म्हणजेच काय I हा काय असणार आहे? I is equal to 1 2 3 up to m आणि जे काय असणार आहे 1 2 3 up to n असणार आहे. म्हणजे काय m आणि n रोज, m रोज and n कॉलम्सच्या फॉर्म मध्ये तो येणार आहे. AIJ denotes the elements of the matrix A in ith rows and jth column. A matrix of order mn contains mn elements. म्हणजे काय every row of such a matrix contains n elements and every column contains m elements. हे लक्षात ठेवायचं. क्लियर? समजलं तुम्हाला कसं राईट डाऊन करायचं आहे? यातले एलिमेंट्स जे असतात ते स्मॉल लेटर्सने दाखवले जातात आणि याचा जो मॅट्रिक्सचा नेम आहे which is denoted by capital A, capital B, capital C. ठीक आहे? आता मग लक्षात ठेवा तर मॅट्रिक्सचे ऑर्डर कशी पण येते म्हटल्यानंतर त्याचे वेगवेगळे टाइप्स असणार ना. जसा तो स्क्वेअर आपण म्हटला तशाचे वेगवेगळे टाइप्स असणार. म्हणजे पहिला काय आपण बघूयात रो मॅट्रिक्स. बरोबर आहे ना? रो मॅट्रिक्स. आता रो मॅट्रिक्सचा अर्थ काय? A matrix which has or which contain one and only one row. बघा 1 2 3 4 सॉरी कॉमर्स नाही 1 2 3 4 म्हणजे दिस इज R1, हा C1, हा C2, हा C3, हा C4. कितीही त्याचे काय असतील कॉलम्स असतील बट वन अँड ओनली रो इट इंडिकेट्स रो मॅट्रिक्स. त्याच्यानंतर काय असू शकतो रो मॅट्रिक्स नुसार? कॉलम मॅट्रिक्स असणार आहे. सेकंड वन इज column matrix. What about this column matrix? Column matrix is nothing but again it contains one and only one what column. There are infinitely many rows are there. For example, see 1 2 3 4 in this matrix. R1, R2, R3, R4. These are all four rows and this is one and only one column. That's why this is called as a column matrix. Third one, rows matrix, column matrix, then square matrix. This is very much important. Square matrix वरती सगळ्या गोष्टी चालतात. बघा का बरं? कारण त्याच्यानंतर येणारे सगळे एक्झाम्पल्स आहेत ते स्क्वेअर मॅट्रिक्स वरती येतात. आता हा स्क्वेअर मॅट्रिक्स काय सांगतो बघा. स्क्वेअर मॅट्रिक्स अ मॅट्रिक्स इन विच द नंबर ऑफ रोज इक्वल टू. आता स्क्वेअरचा अर्थच काय हो? 1 2 3 4 5 6 7 8 9 हा 3 by 3 चा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. अ मॅट्रिक्स which has the number of columns is equal to number of rows or number of rows is equal to number of columns, then that matrix is known as a square matrix. आणि हा m by m चा असतो, n by n चा असतो, whatever may be it is, 3 by 3 2 by 2 असा. This is a square matrix. 2 by 2 चा स्क्वेअर मॅट्रिक्स. लक्षात आलं? आता 1 by 1 चा पण स्क्वेअर मॅट्रिक्स असेल की नाही? हा 3 असं घेतला तर हा 1 by 1 चा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. बरोबर आहे? मग हे कशाही पद्धतीने आपल्याला इथे येऊ शकतं. आता हा झाला 1 by 1, 2 by 2 आणि 3 by 3 चे हे मॅट्रिक्स आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं याचे रिमार्क्स काय आहेत बघा. द एलिमेंट्स A1 A2 A3 up to AI म्हणजे इथं AI जे कन्सिडर केला आणि इथे n by n कन्सिडर केला आणि हा सपोज A आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे असं म्हटलं. then the elements A1 A2 A3 up to AMN का n येणार n येणार. बरोबर आहे? n n are called the diagonal elements of the matrix. आता diagonal elements म्हणजे कोण? हे बघा A11 A12 A13. बरोबर आहे का? हे सगळे डायगोनल एलिमेंट्स आहेत. हे सोडून सगळ्यांना आपण नॉन डायगोनल एलिमेंट्स असं म्हणणार. बघा these are all म्हणजे प्रिन्सिपल डायगोनलला काय म्हणायचं आहे? हा डायगोनल आहे. अदरवाइज बाकीच्या सगळ्यांना आपण काय म्हणणार आहे?
non-diagonal elements are called non-diagonal elements. आणि elements I is less than j असेल तर represent limits are above diagonal. I is less than j असेल, I is less than j म्हणजे rows are less than columns असतील तर above diagonal झाला, आणि I is greater than j असेल तर काय म्हणणार त्याला आपण below the diagonal असं म्हणणार, कुठला असेल तो. मग आपण इथे काय करूया, याच्यानंतरचा मॅट्रिक्स कुठला असेल तर डायगोनल मॅट्रिक्स असणार. 4 DIAGONAL डायगोनल मॅट्रिक्स. आता याला डायगोनल मॅट्रिक्स केव्हा म्हणणार, व्हेन इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. ऍक्च्युअली हा स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे, आणि स्क्वेअर मॅट्रिक्स तर पाहिजेच, आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स मस्ट बी झिरो असं म्हणतो. हा इज कॉल्ड ए डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स केव्हा म्हणायचं याला, समजा 1 0 0 0 2 0 0 0 3 या फॉर्म मध्ये असेल, हा 3x3 चा डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणतात. त्याला D3 ने डिनोट केला जातो. कसा दिला जातो, D3 किंवा हा DIA इन ब्रॅकेट 1 2 3 म्हटला जातो. म्हणजे हा डायगोनल मॅट्रिक्स झाला, आणि हा डायगोनल मॅट्रिक्स ह्या ब्रॅकेट मध्ये टाका किंवा क्लोज ब्रॅकेट मध्ये, त्याला आपण काय म्हणतो स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकला तरी चालतो. सगळ्यात पहिली महत्त्वाचे काय, अ स्क्वेअर मॅट्रिक्स in which all non-diagonal elements are zero is called a diagonal matrix. आता diagonal matrix नंतर पाचवा काय समजलं तुम्हाला. रो मॅट्रिक्स, इट हॅज ओनली वन रो, कॉलम्स इन्फायनेटली मेनी असू शकतात. कॉलम मॅट्रिक्स मध्ये इट हॅज वन अँड ओनली वन कॉलम बट इन्फायनेटली मेनी रोज असू शकतात. त्याच्यानंतर स्क्वेअर मॅट्रिक्स, द नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स असेल तर स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणायचं. स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला माहित झाल्या सगळ्या गोष्टी, डायगोनल एलिमेंट्स आणि नॉन डायगोनल एलिमेंट्स. आता डायगोनल कोणाला म्हणायचं, डायगोनल मॅट्रिक्स हा पार्ट येतो. डायगोनल मॅट्रिक्स पार्ट मध्ये काय होतं बाळांनो, तर डायगोनल मॅट्रिक्स मध्ये ओनली डायगोनल एलिमेंट्स आर देयर बट नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच all non-diagonal elements are zero, then this is called as a diagonal matrix. तर डायगोनल मॅट्रिक्स नंतर मग तुमचा येतो स्केलर मॅट्रिक्स. नॉन डायगोनल नंतर स्केलर मॅट्रिक्स येतो. आता हा स्केलर मॅट्रिक्स काय, हा स्क्वेअर मॅट्रिक्स A इज इक्वल टू तो डायगोनलच असणार ना, हा कोण असणार आहे, डायगोनलच असणार आहे. but their diagonal elements must be same. त्याचे diagonal elements काय पाहिजे असले पाहिजे, सेम असले पाहिजे. नॉन डायगोनल एलिमेंट्स झिरो असतील पण 2 0 0 0 2 0 0 0 2 अदर दॅन 1 पाहिजे. डायगोनल एलिमेंट्स अदर दॅन 1 पाहिजे तर त्याला स्केलर मॅट्रिक्स म्हणायचं. अदरवाईज त्याचं नाव बदलतं. इथं बघा हा 3x3 चा आहे, 3 0 0 3 असं म्हणू शकतो, बरोबर आहे. हे काय झाले, स्केलर मॅट्रिक्स झाले. एक नंबर आहे अदर दॅन 1, सेम नंबर्स पाहिजे डायगोनल एलिमेंट्स. बघा मी कसं तर स्क्वेअर पहिला कोण येणार आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्सचाच पार्ट आहे डायगोनल, डायगोनलचाच पार्ट आहे स्केलर. स्केलर हा स्क्वेअर आहे, तो डायगोनल पण आहे, बट देअर डायगोनल एलिमेंट्स आर सेम. लक्षात ठेवा, 6th वन. आता हा स्केलर झाला. स्केलर नंतर मग युनिट मॅट्रिक्स येतो. युनिट मॅट्रिक्स. आता युनिट मॅट्रिक्स त्यालाच आयडेंटिटी मॅट्रिक्स असं पण म्हटलं जातं. आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 म्हणजे युनिट किंवा आयडेंटिटी, 0 0 0 1 0 0 0 1. परत हा काय झाला, स्क्वेअर मॅट्रिक्स झाला, बरोबर आहे. हा 3x3 चा ऑर्डर 3 असलेला आयडेंटिटी I3 म्हणतो आपण याला. I2 कोण असणार आहे, 1 0 0 1 असणार आहे, बरोबर आहे का. दिस इज I2 म्हणजे काय झाला, हा 2x2 वाला ऑर्डर 2 चा. म्हणजे इथं लक्षात ठेवा, दिस इज अ डायगोनल, म्हणजे एक स्क्वेअर आहे, डायगोनल मॅट्रिक्स पण आहे, पण डायगोनल मॅट्रिक्स म्हणू शकत नाही कारण ऑल डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल. म्हणजे स्केलर मॅट्रिक्स झाला तो स्क्वेअर स्केलर मॅट्रिक्स, पण तो स्केलर मॅट्रिक्स असून देखील त्याचे डायगोनल एलिमेंट्स 1 1 1 आहेत, आणि 1 असेल तर त्याला युनिट किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स असं म्हणतो, बरोबर आहे. Every identity matrix is a scalar matrix. Every identity matrix is a scalar matrix. But every scalar matrix need not be identity. Every scalar matrix need not be identity. कारण का सगळेच्या सगळे ते असू शकत नाही. Sorry. However, a scalar matrix is a scalar multiple of identity matrix.
प्रत्येक स्केलर मॅट्रिक्स हा मल्टिप्लिकेशन ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो, बरोबर आहे. एव्हरी स्केलर मॅट्रिक्स इज अ डायगोनल मॅट्रिक्स. एव्हरी स्केलर मॅट्रिक्स इज अ डायगोनल मॅट्रिक्स, but every diagonal matrix cannot be scalar matrix, बरोबर ना. think of this scalar matrix. आता नल और झिरो मॅट्रिक्स आपण 7th बघायचं आहे. नल और झिरो मॅट्रिक्स नावातच आहे ना. झिरो मॅट्रिक्स केव्हा all elements are zero, all elements of the matrix is zero. A 3/3 is the zero, a 2/2 वाला zero, null matrix. ठीक है. त्याच्यानंतर म्हणजे हा नुसता स्क्वेअर पाहिजे असं नाही हा, तो रेक्टँग्युलर पण असू शकतो. 0 0 0 0 0 0. लक्षात आलं. असा हा 0 0 0 0 0 0. हा कोण आहे झिरो मॅट्रिक्स 8 नंबर. त्याच्यानंतर येतो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. नाव आहे अप्पर ट्रायंग्युलर. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता हा मॅट्रिक्स दिसला. अप्पर ट्रायंगल म्हणजे हा ट्रायंगल इथं तयार, बरोबर आहे. आणि इथे खाली तयार होतो बरोबर आहे. आता अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. आता अप्पर ट्रायंग्युलरचा अर्थ बघा. इन मॅट्रिक्स, a matrix in which all the lower elements of the diagonal are zero. ये कौन है जी? below the diagonal, sorry, below the diagonal असं पाहिजे. below the diagonal काय पाहिजे? झिरो पाहिजे. लक्षात आलं. हा कोण आहे? डायगोनल आहे. डायगोनलच्या बिलो असणारे सगळे झिरो आहेत, म्हणजे याला आपण काय म्हणतो? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रायसिस. काय म्हणतो याला? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रायसिस. त्यालाच आपण इथं एखादा 2/2चा कसा घेऊ शकतो? 1 2 3 0. म्हणजे हा पण काय झाला? अप्पर ट्रायंग्युलर. त्याला लोअर ट्रायंग्युलर कसं आहे ना? लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कसं म्हणणार? तर असं 3/3 वाला बघितलं तर 1 2 3 0 0 4 0 5 6. हा ट्रायंगल तयार होतो. म्हणजे लोअरला हा ट्रायंगल तयार होतो आणि हा अप्पर नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. इथे काय झालं? बिलो नॉन डायगोनल, कुणाच्या? डायगोनलच्या बिलो असणारे नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो आणि डायगोनलच्या वरती अप्पर नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. देन दिस इज नोन ॲज अ लोअर डायगोनल एलिमेंट्स. काय म्हणतो त्याला? लोअर डायगोनल एलिमेंट्स. म्हणून काय झालं? लोअर ट्रायंग्युलर. काय म्हणतो आपण त्याला? अप्पर ट्रायंग्युलर. लोअर ट्रायंग्युलर किंवा ट्रायंगल खाली तयार होतो, म्हणजे अप्पर सगळे झिरो असते. त्याच्यानंतर नॉन सिंग्युलर, सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. रब करतो हे. सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलरचा अर्थ माहिती आहे? डिटर्मिनंट ऑफ दॅट मॅट्रिक्स इज इक्वल टू 0. कुठलाही डिटर्मिनंट घ्या, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली तर काय म्हणतो आपण त्याला? सिंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो. -1 3 3 -1 -1 3 3 -1 1 -3 -3 1 जा +3 +3 the determinant of this -1 3 1 -3 which is equal to 3 1 जा 3 -3 1 जा 3 which is equal to 0. Therefore this determinant, this matrix is a singular matrix. Non singular matrix म्हणजे काय? One, two, three, four. Determinant of this 4 minus 6, which is equal to -2, which is not equal to 0. Therefore, the given matrix is a non-singular matrix. त्याच्यानंतर आपल्याला ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स बघायचा.
ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. ट्रान्सपोज हा आपल्याला पुढे जाऊन एलिमेंटरी ज्यावेळी ट्रान्सपोज असतं ना, ट्रान्सपोज मॅट्रिक्स करायचं. कोफॅक्टर्सचा मॅट्रिक्स जो असतो त्यांचा ज्यावेळी आपण याला ट्रान्सपोज करतो त्यावेळी तो ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स म्हणून मिळेल. बरोबर, ए इनव्हर्स ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स करायचं आहे त्यावेळी. ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. ट्रान्सपोज म्हणजे काय? द मॅट्रिक्स डिफाइंड फ्रॉम द मॅट्रिक्स ए बाय इंटरचेंजिंग द रोज अँड कॉलम्स इज कॉल्ड द ट्रान्सपोज ऑफ ए, which is denoted by A transpose or A transpose. So suppose A is equal to इथं आहे. What about A or A transpose? म्हणजे काय? or म्हणतात म्हणजे or this is nothing but 1 2 3 4. कळलं का? खूप इम्पॉर्टंट आहे. रोज कॉलम मध्ये जातात आणि कॉलम रोज मध्ये येतात. 1 1 2 3 -1 1. काय होणार? A transpose 1 1 2 3 -1 1. म्हणजे काय? इथे सरळ सरळ बदलतोय. हां, हे खूप इम्पॉर्टंट आहे. m बाय n चा n बाय m होतो, लक्षात ठेवायचं. m बाय n चा n बाय m होतो. म्हणजे हा रोज 3 आहे, 3 बाय 2 आहे, हा काय होतो 2 बाय 3. तर ह्याला ट्रान्सपोज असं म्हणायचं. तर सिमेट्रिक आणि नॉन सिमेट्रिक. सिंग्युलर समजला, नॉन सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजे डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. खूप इम्पॉर्टंट आहे. सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर वी कॅनॉट डिफाईन ए इनवर्स मॅट्रिक्स. ट्रान्सपोज तुम्हाला समजला. आता आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक. आठवते बघा, ए हँडसम गाय हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोइंग फॉर कॉलेज और सिनेमा वॉट एव्हर इट इज. तुम्ही हा डायगोनल बघा. हा डायगोनलला तुम्ही एक गडी मारली अशी, बरोबर आहे. इफ यू फोल्ड इट then h वर जातो, g वर जातो, f वर जातो. म्हणजे aij इज इक्वल टू aji असेल तर डेफिनेटली दॅट मॅट्रिक्स इज नोन ॲज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. काय म्हणतो आपण? सिमेट्रिक. बघा, हा a12 हा a21 आहे की नाही? बघा, a12 a21. a13 हा काय असला पाहिजे? a31 असला पाहिजे. a31 आहे, बघा आहे का? आता a23 हा a32 पाहिजे, a32 आहे का? तर अशा पद्धतीने असेल तर दॅट मॅट्रिक्स इज नोन ॲज अ काय? सिमेट्रिक मॅट्रिक्स और स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स काय बघा? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे हँडसम गाय मायनस हॅविंग ब्युटिफुल फेस. मायनस असेल तर इथं प्लस मायनस एफ गोइंग फॉर सिनेमा. याला इथं मायनस, एक प्लस आहे एक मायनस आहे. म्हणजेच काय? इथं aij इज इक्वल टू मायनस aji असला. आता इथं कसं आहे? 1 2 पॉझिटिव्ह आहे, a12 तर a21 हा निगेटिव्ह असला. a21 a12 पॉझिटिव्ह आहे, म्हणजे a12 काय पाहिजे? निगेटिव्ह असला, मायनस h असला. a13 निगेटिव्ह आहे तर a31 काय पाहिजे? पॉझिटिव्ह. आणि हा a32 निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह. म्हणजे काय याला म्हणायचं? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि या ठिकाणी इथं तुमचा हा काय होतो? टाईप्स आहे ते सगळे हे कम्प्लीट होतात. बघा, इथं सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, a इज इक्वल टू म्हणजे a इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल तर a इज इक्वल टू मायनस a ट्रान्सपोज असं म्हणू शकतो. a इज इक्वल टू मायनस a ट्रान्सपोज. द स्केलर मॅट्रिसेस आर सिमेट्रिक. द स्केलर मॅट्रिसेस आर सिमेट्रिक अँड नल स्क्वेअर मॅट्रिक्स इज अ सिमेट्रिक. कंपल्सरी असतो. इथं a इज इक्वल टू a ट्रान्सपोज होतो आणि इथं a इज इक्वल टू मायनस a ट्रान्सपोज होतो. हे लक्षात ठेवा. आणि a प्लस a ट्रान्सपोज केला तर कसं होणार आहे? तर काही याच्यामध्ये बघा, द ऑर्डर ऑफ a m बाय इफ a ट्रान्सपोज ऑफ द स्क्वेअर मॅट्रिक्स a देन डिटर्मिनंट ऑफ a इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ a ट्रान्सपोज असणार आहे. डिटर्मिनंट ऑफ a इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ a ट्रान्सपोज. काय फरक पडत नाही, सेम असतं. when rows or columns are interchanged the value of the determinant remains unchanged as it is. चेंज होत नाही आहे, तसंच राहतं. तर आपल्याला ह्याच्यानंतर
सगळ्यात महत्त्वाचं बघा, द डायगोनल एलिमेंट्स ऑफ ए स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आर ऑलवेज 0. म्हणजे ह्या स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सचे हे डायगोनल एलिमेंट्स काय पाहिजे, 0 पाहिजे. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सचे डायगोनल एलिमेंट्स आर ऑलवेज 0. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आर सिमेट्रिक in magnitude about the diagonal but are opposite in signs. There are opposite in signs. The non-diagonal elements of the symmetric matrix are symmetric about the diagonal, and a null square matrix is always a skew symmetric matrix. A null square matrix is always a skew symmetric matrix. Exercise 4.4 आपल्याला बघायचं आहे. Exercise 4.4 आपण कंपल्सरी इथं कंप्लीट करू. त्याच्यानंतर 4.4 झाल्यानंतर 4.5 आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसिस बघावं लागेल. ॲडिशन, सबट्रॅक्शन या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. सबट्रॅक्शन ऑफ मॅट्रायसिस, ॲडिशन ऑफ मॅट्रायसिस, म्हणजे हा ऑपरेशन ऑन मॅट्रायसिस बघूया 4.4 झाल्यानंतर. आणि त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन ऑफ 2 मॅट्रायसिस आणि ट्रान्सपोजवरचे सगळे गोष्टी येतात. एवढ्या कंप्लीट केल्या की आपला हा चॅप्टर संपतो.